यानंतर आता एक मोठी बातमी अशी की महायुती सरकारचा तिढा सुटला आहे। शपथविधी निश्चित झालेला आहे। येत्या 5 डिसेंबरला आझाद मैदानावरती हा शपथविधी जो आहे तो पार पडणार असल्याचं कळतं आहे। त्यामुळे महायुतीचा सरकारचा तिढा जो आहे तो सुटलेला आहे आणि शपथविधी सोहळा जो आहे तो आता 5 डिसेंबरला आझाद मैदानावरती पार पडणार असल्याचं कळतं आहे। त्यामुळे आता या शपथविधी सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून, दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून आणि मंत्रिमंडळातले कॅबिनेट चेहरे कोणते असतील याबद्दल मोठी उत्सुकता आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय माहिती याबद्दल? विशाल, आपल्याला माहिती आहे खरं तर अत्यंत स्पष्ट बहुमत महायुतीला मिळालं, म्हणजे की छप्पर फाडके बहुमत मिळालं। पण त्याच्यानंतर जो वेगवेगळ्या प्रकारचा तिढा समोर आला होता, वेगळ्या प्रकारची चर्चा समोर आली होती आणि त्यानंतर मुंबई, दिल्ली, परत मुंबई या इथल्या चर्चा, बैठका सगळ्या झाल्या। आणखीन अखेर अत्यंत महत्वाच्या 3 गोष्टी स्पष्ट झाल्या। जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार येत्या 5 तारखेला 5 डिसेंबरला आझाद मैदानावर शपथविधी होणार महायुती सरकारचा। आणखीन महायुतीतल्या 3ही घटक पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष, जे 3 प्रमुख घटक पक्ष भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी, या तिघांमध्येही जागा वाटपांवरचा जो तिढा आहे तो सुटलेला आहे। अंतिम शिक्कामोर्तब खाते वाटप यावरनं जाहीर झालेलं आहे। आता या सगळ्या विषयामध्ये प्रमुख 5 मंत्री हे शपथ त्यांच्याबरोबर घेतील अशा प्रकारची माहिती जरी समोर येत असली तरीही मंत्रिमंडळाची संख्या सुद्धा शपथविधी दरम्यान वाढू शकते। कारण ओपन पब्लिकमध्ये जाहीर पद्धतीनं महायुती हा आपला दणदणीत विजय सेलिब्रेट करणार आहे आणि 5 डिसेंबरला शपथविधी हा आझाद मैदानावर होणार ही आपल्याला निश्चित माहिती आपल्याला समजते आहे। न्यूज 18 लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार महायुतीतल्या 3ही घटक पक्षांचा तिढा सुटलेला आहे आणि येत्या 5 तारखेला आझाद मैदानावर यांचा शपथविधी निश्चित असल्याची माहिती समोर आली आहे। विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल। त्यामुळे घडामोडी या सगळ्या वेगाने घडत आहेत आणि त्यातली प्रत्येक बित्तम बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। पण यानंतर वेळ झाली एका ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।